Pointer to base class in C++. ह्याची definition: a pointer to base class can point to object of derived class. म्हणजे आपण बेस क्लासचा पॉइंटर क्रिएट करताना आपल्याला ऑब्जेक्ट हा डिराइव्ड क्लासचा पॉइंट करावा लागतो. This is a key features of polymorphism and enable dynamic method dispatch when using virtual function. तर आता आपण याचं एक्झाम्पल पाहूया. पहिल्यांदा आपण हेडर फाईल घेऊया. हेडर फाईल #include_iostream.h #include conio.h क्लास. आपण आता क्लास क्रिएट करायचा. क्लास कसा क्रिएट करायचा? क्लास नावाचा रिझर्व कीवर्ड्स आणि क्लास नेम. क्लास बेस आपण क्लासला नाव दिलं. परत ओपन कर्ली ब्रेसेस. पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर आपण घेतो. पब्लिकच का घेतो? कारण आपण प्रायव्हेट आपल्याला घेता येतो पण तो डिसॲपियर होतो, म्हणजे आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे आपण पब्लिक हा ॲक्सेस स्पेसिफायर घेतो. आता आपण इथं वाईड शो हा मेंबर फंक्शन आपण घेतलेला आहे. आणि इथं आपण ओपन कर्ली ब्रेसेस आणि इथं आपण एक मेसेज प्रिंट करणार आहे. मग मेसेज प्रिंट करण्यासाठी आपल्याला सीआउट लिहावं लागते. मग आपण लिहिलं सीआउट डबल कोट बेस क्लास डबल कोट कंप्लीट. आणि आता आपण इथं एंडेल लिहिलं आहे. एंडेल आपण का लिहितो? तर आपलं 2 मेसेज जर असतील तर ते एका वळीने येतात. जर आपण एंडेल वापरलं तर ते एकाखाली एक येतात, म्हणून आपण इथं एंडेल वापरलेला आहे. इथं आपण फंक्शन क्लोज केला आणि इथं आपण क्लास क्लोज करून सेमिकोलॉन दिला. आता सेम प्रोसेस. इथं आपण क्लास नावाचा रिझर्व कीवर्ड आणि क्लासला नाव दिलं डिराइव्ड. आणि इथं आपण पहिला क्लास दुसऱ्या क्लासमध्ये इनहेरिट करणार. मग कसं करतो? तर पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर आणि बेस. पहिल्या क्लासचं नाव बेस आहे, तो आपण क्लास डिराइव्ड क्लासमध्ये आपण इनहेरिट केलेला आहे. आता इथं आपण ओपन कर्ली ब्रेसेस लिहून पब्लिक नावाचा ॲक्सेस स्पेसिफायर आणि इथं मेंबर फंक्शन आपण वाईड शो घेतलेला आहे. आणि इथं आपण ओपन करून सीआउट डिराइव्ड क्लास हा मेसेज आपण दिलेला आहे. आणि इथं आपण घेतलं आहे एंडेल, म्हणजे हा मेसेज प्रिंट झाला की त्या दुसऱ्या वळीला डिराइव्ड क्लास हा मेसेज प्रिंट होतो. मग आता आपण इथं फंक्शन क्लोज केलं, इथं क्लास क्लोज केला. आता इथं आपण एंट मेन घेत. इथून आपल्या प्रोग्रॅमचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. त्यामुळे आपण इथं एंट मेन घेतलं. ओपन कर्ली ब्रेसेस बेस आणि इथं आपण घेतला पॉइंटर ptr डिराइव्ड ऑब्जेक्ट. मी वर डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे अ पॉइंटर टू बेस क्लास कॅन पॉइंट टू ॲन ऑब्जेक्ट ऑफ डिराइव्ड क्लास. म्हणजे आपण पहिल्या क्लासचा पॉइंटर क्रिएट करताना दुसऱ्या क्लासचा ऑब्जेक्ट आपल्याला क्रिएट करावा लागतो. मग तो कसा करतो? आता पहिल्या क्लासचा आपण पॉइंटर क्रिएट केला. कसं केला? बेस स्टार ptr इथं सेमिकोलॉन आणि दुसऱ्या क्लासचा नाव डिराइव्ड आणि त्याचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे ओबीजे. इथं तुम्ही कोणताही करू शकता, पण आपण एक्झाम्पलसाठी ओबीजे क्रिएट केलेला आहे. इथं सेमिकोलॉन दिलं आणि इथं ptr इज इक्वल टू अँड नावाचा रिझर्व कीवर्ड आणि इथं ओबीजे हाय असं लिहायचं आणि इथं सेमिकोलॉन आणि इथं ptr अशी एक रेष आणि असा एक त्रिकोण करून जो मेंबर फंक्शन आहे इथं शो आपण इथं लिहायचा. शो कॉल करायचा फंक्शन साईन आणि ह्याला सेमिकोलॉन द्यायचं.
आता इथं आहे गेट ch आणि इथं फंक्शन साइन सेमिकॉलन रिटर्न 0 आणि प्रोग्राम क्लोज. आता तुम्ही जर हा रन केला तर तुम्हाला बेस क्लास येणार, कारण आपण फक्त बेस क्लासचा पॉइंटर आपण क्रिएट केलेला आहे. आपल्याला काय सांगितलं, बेस क्लासचा पॉइंटर क्रिएट करा. आपण तेवढा केल्यामुळे बेस क्लास येणार. आता आपण तोच प्रोग्राम डिराइव्ड क्लासमध्ये घ्यायचा. म्हणजे डिराइव्ड दोन्ही बी बेस क्लास आणि डिराइव्ड क्लास दोन्ही बी आपण कॉल करायचे. तर पॉइंटर टू डिराइव्ड क्लास इन अ C++. A pointer to a derived class is simply a pointer that holds the address of derived class object. म्हणजे पॉइंटर टू डिराइव्ड क्लास इन C++ मध्ये आपण डिराइव्ड क्लास म्हणजे एक पॉइंटर तो होल्ड करतो ॲड्रेस कोणाचा, तर डिराइव्ड क्लासच्या ऑब्जेक्टचा. तर आता आपण याचं एक्झाम्पल पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा हेडर फाईल घ्यायच्या. मग आपण हेडर फाईल घेतो #include iostream.h #include conio.h. आता आपण क्लास नावाचा रिझर्व कीवर्ड आणि क्लासला नाव दिलं बेस, ओपन कर्ली ब्रेसेस. इथं आपण ॲक्सेस स्पेसिफायर म्हणून पब्लिक नावाचा कीवर्ड आपण यूज करतो. इथं आपण कोलन द्यायचं. आता मेंबर फंक्शन आपण वाईड गेट डेटा घेतलेला आहे इथं क्लोज करायचं. आता आपल्याला इथे एक मेसेज प्रिंट करावं लागेल. तर आपण इथं ओपन कर्ली ब्रेसेस घेतलं आणि इथे एक मेसेज आपल्याला प्रिंट करायचा. मग आपण काय घेतलं, cout डबल कोट आय ॲम इन अ बेस क्लास. हा मेसेज आपण प्रिंट केला. आता इथं डबल कोट आणि इथं आपण एंडेल घेतलं, एंडेल आणि इथं सेमिकॉलन दिलं. आता इथं आपण फंक्शन क्लोज केला आणि इथं आपण क्लास क्लोज केला. आता आपण दुसरा क्लास क्रिएट केला. आपण दुसरा क्लास काय क्रिएट केला, क्लास डिराइव्ड. इथं सेमिकॉलन. आता आपल्याला पहिला बेस क्लास हा आपल्याला दुसऱ्या डिराइव्ड क्लासमध्ये इनहेरिट करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय करतो, पहिल्यांदा इथं कोलन द्यायचं. इथं ॲक्सेस स्पेसिफायर म्हणून पब्लिक घ्यायचा आणि पहिल्या क्लासचं नाव काय, बेस. तर आपण इथं बेस घ्यायचं. परत ओपन कर्ली ब्रेसेस. इथं आपण ॲक्सेस स्पेसिफायर म्हणून पब्लिक घेतला आहे, म्हणजे सगळीकडं पब्लिकच घ्यायचा. आणि इथं मेंबर फंक्शन आपण वाईड डिस्प्ले आणि इथं फंक्शन साइन. आता आपल्याला इथे एक मेसेज प्रिंट करायचा असल्यामुळं आपण इथं ओपन कर्ली ब्रॅकेट घेतो आणि cout डबल कोट आय ॲम इन डिराइव्ड क्लास. मग हा मेसेज आपण प्रिंट केला. इथं आपण डबल कोट घेतलं. आता इथं एंडेल नाही लिहिलं तर चालते, कारण आपण वर एंडेल लिहिले आहे त्यामुळे तो नेक्स्ट लाईनला येतो. आता इथं आपण फंक्शन क्लोज केलं, इथं आपण क्लास क्लोज केला आणि आता सेमिकॉलन दिलं. आता आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा आहे. मग त्यासाठी आपण काय घेतलं, इंट मेन घेतलं. सॉरी, तर CLR राहील घेतलं नाही आपण. इथं CLRSCR हा घ्यायचं होतं. आता इथं आपण ओपन कर्ली ब्रेसेस आणि आपण इथं घेतलं CLRSCR फंक्शन साइन ओप. परत इथं आपण पहिल्या म्हणजे बेस क्लासचा आपण पॉइंटर क्रिएट करतो. आता इथं आपण सेपरेट पॉइंटर क्रिएट करतो. आता इथं बेस क्लासचा केला तर इथं डिराइव्ड क्लासचा आता आपण सेपरेट करतो. मग त्याचं सेपरेट दोन्ही बी आला. आपण पहिल्यात काय केलं तर बेस क्लासचा पॉइंटर क्रिएट केला होता. मग तर CLRSCR आणि हे कशासाठी, इनपुट आउटपुटसाठी, म्हणजे cout हे त्यासाठी. बेस क्लासचं नाव पण बेस घेतलं $ptr. आता बेस क्लासचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट केला B सेमिकॉलन. परत ptr इज इक्वल टू
अँड नावाचा रिझर्व कीवर्ड घेतला आणि इथं हायस ऑब्जेक्ट आपण घेतला. परत PTR इथं डॅश म्हणजे ॲरो टाईप काढायचं आणि इथं गेट डेटा आपण मेंबर फंक्शन गेट डेटा इथं फंक्शन साईन आणि इथं सेमिकोलन. आता इथं आपण घेतलं डिराइवड क्लासचा पॉईंटर. मग कसं घेतलं डिराइवड स्टार PTR इथं 1 घ्यायचं कारण आपण इथं PTR नुसतं घेतले. जर इथं PTR घेतलं तर आपल्याला बाय डिफॉल्ट एरर येतो. मग तो एरर टाळण्यासाठी आपण इथं 1 घेऊया. तर सेमिकॉलन. आता इथं डिराइवड क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला D हे क्लोज केलं आणि इथं आपण PTR1 इज इक्वल टू अँड नावाचा रिझर्व कीवर्ड आणि D इथं आपण सेमिकॉलन घेतलं आणि PTR1 ॲरो डिस्प्ले इथं आपण मेंबर फंक्शन काय घेतलं आहे डिस्प्ले आणि इथं फंक्शन साईन आणि क्लोज आणि इथं आपण घेतलं गेट CH फंक्शन साईन क्लोज रिटर्न 0 क्लोज आणि इथं आपण मेन प्रोग्राम क्लोज केला आणि जर हा रन केला तर आपल्याला आउटपुट येतं आय ॲम इन बेस क्लास आणि आय ॲम इन डिराइवड क्लास. ओके.